शकत नाहीत. भले स्वतः पवित्र आहेत तरीही आजारी पडतात. स्वर्गामध्ये कधी कोणी आजारी पडणार नाही. तिथे तर अपार सुख आहे म्हणून बाबा म्हणतात पूर्ण पुरुषार्थ करा. शर्यत असते ना, ही आहे रुद्रमाळेमध्ये गुंफले जाण्याची शर्यत. मज आत्म्याला योग लावण्याची धाव घ्यायची आहे. जितका योग लावाल तितके समजेल हा वेगाने पळत आहे. ज्यांची विकर्म नष्ट होत जातील. तुम्ही उठता बसता चालता फिरता आठवणीच्या यात्रेवर आहात. बुद्धियोगाची ही अतिशय चांगली यात्रा आहे. तुम्ही म्हणता असे स्वर्गातील अप्रम अपार सुख मिळण्यासाठी पवित्र का नाही राहणार बरे? आम्हाला माया हलवू शकत नाही. प्रतिज्ञा करायची असते. शेवटचा जन्म आहे, मरायचे तर आहेच, तर का नाही बाबांकडून वारसा घ्यायचा? बाबांची किती मुले आहेत? प्रजापिता आहेत तर जरूर नवीन रचना रचतात. नवीन रचना आहे ब्राह्मणांची. ब्राह्मण आहेत रुहानी सोशल वर्कर अर्थात आत्मिक समाजसेवक. देवता तर प्रारब्ध भोगतात. तुम्ही भारताची सेवा करता, त्यामुळे तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. भारताची सेवा करताना सर्वांची सेवा होते. तर हा आहे रुद्र ज्ञान यज्ञ. रुद्र शिवाला म्हटले जाते, श्रीकृष्णाला नाही. श्रीकृष्ण तर सतयुगाचा राजकुमार आहे. तिथे हे यज्ञ इत्यादी असणार नाही. आता आहे रावण राज्य, हे नष्ट होणार आहे. नंतर कधीही रावणाला बनवणारच नाहीत. बाबाच येऊन या कैदेतून सोडवतात. या ब्रह्माला सुद्धा कैदेतून अर्थात भक्तीच्या बंधनातून सोडवले ना. शास्त्रे वाचता वाचता काय हालत झाली आहे? तर बाबा म्हणतात आता माझी आठवण करा. बाबांची आठवण करण्याची हिंमत नाहीये. पवित्र राहत नाहीत. फालतू प्रश्न विचारत राहतात. तर बाबा म्हणतात मनमना भव. जर कोणत्या गोष्टीमध्ये गोंधळायला होत असेल तर त्या गोष्टीला सोडून द्या. मनमना भव व्हा. असे नाही की प्रश्नाला प्रतिसाद मिळाला नाही तर शिक्षणच सोडून द्यायचे. दुनियावाले म्हणतात भगवान आहेत तर प्रतिसाद का देत नाहीत? बाबा म्हणतात तुमचे काम आहे बाबा आणि वारशासोबत. चक्राला देखील आठवण करावे लागेल. ते अर्थात दुनियावाले सुद्धा त्रिमूर्ती आणि चक्र दाखवतात. लिहितात सत्यमेव जयते, परंतु अर्थ समजत नाही. तुम्ही समजावून सांगू शकता. शिवबाबांची आठवण केलीत तर सूक्ष्मवतनमध्ये राहणारे ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा आठवतील आणि स्वदर्शन चक्राची आठवण ठेवल्याने विजयी बनाल. जयते अर्थात मायेवर विजय प्राप्त कराल. किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहे. इथे नियम आहे. हंसाच्या सभेत बगळे बसू शकत नाहीत. बीके ज्या स्वर्गाची परी बनतात त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदा जेव्हा कोणी येतात तर त्यांना नेहमी हे विचारा, आत्म्याच्या पित्याला जाणता का? प्रश्न विचारतात तर नक्कीच जाणत असतील. संन्यासी इत्यादी असे कधीही विचारणार नाहीत. ते तर जाणतच नाहीत. तुम्ही तर प्रश्न विचाराल, बेहदच्या पित्याला ओळखता का? पहिल्यांदा साखरपुडा तर करा. ब्राह्मणांचा धंदाच हा आहे. बाबा म्हणतात हे आत्म्यांनो, माझ्या सोबत योग लावा कारण माझ्याकडे यायचे आहे. सतयुगी देवी देवता बऱ्याच काळापासून दूर राहिले आहेत, तर ज्ञान देखील सर्वात अगोदर त्यांनाच मिळेल. लक्ष्मी नारायणाने 84 जन्म पूर्ण केले आहेत, तर त्यांनाच पहिल्यांदा ज्ञान मिळाले पाहिजे. मनुष्य सृष्टीचे जे झाड आहे त्याचे पिता आहेत ब्रह्मा आणि आत्म्यांचे पिता आहेत शिवबाबा. तर बाबा आणि आजोबा आहेत ना. तुम्ही आहात त्यांची नातवंडे. त्यांच्याकडून तुम्हाला ज्ञान मिळते. बाबा म्हणतात मी जेव्हा नरकात येईन तेव्हा तर स्वर्गाची रचना करेन. शिव भगवान वाच लक्ष्मी नारायण त्रिकालदर्शी नाहीत. त्यांना हे रचता आणि रचनेचे ज्ञान नाही आहे. तर परंपरा कशी चालणार? बरेच जण असे समजतात की हे तर फक्त बोलत राहतात.
प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.